गेल्या 4 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज हे माध्यम नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात गोरगरिबांच्या समस्या जाणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे। कोणत्याही वेळी रात्री उशिराही नागरिकांच्या अडचणींवर तात्काळ प्रतिसाद देत मदत करण्याची भूमिका या माध्यमातून घेतली जाते। या सामाजिक कार्यामुळे आज त्यांच्या कार्याचा नावलौकिक संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे। या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत परबोरी येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। ग्रामविकास अधिकारी श्री पंकज भगवान पवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। वंदना रमेश जाधव प्रशासक सरपंच, कमल शिवाजी गांगोडे उपसरपंच, जयराम दत्तात्रय दिगे सदस्य, दिलीप रामभाऊ केदार सदस्य, प्रतिभा महेश शिवळे सदस्य, पूजा अजय काळोखे सदस्य, रुपाली हेमंत दिगे सदस्य, रुपाली चंद्रकांत होगारे सदस्य, नवनाथ बाबूराव काळोखे सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामध्ये पंकज भगवान पवार ग्रामविकास अधिकारी, संदीप शामराव गांगोडे ग्रामपंचायत लिपिक, कविता सोमनाथ बदादे संगणक ऑपरेटर, प्रवीण ज्ञानेश्वर बनपुळे पाणीपुरवठा कर्मचारी, विकास बाळासाहेब जाधव सहाय्यक, निकिता सागर पवार ग्राम रोजगार सेवक या प्रसंगी उपस्थितांनी नाशिक लोकशाही न्यूजच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गोरगरिबांच्या समस्या सोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य असेच सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी पंकज भगवान पवार, ग्रामपंचायत कार्यालय परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आज ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या नाशिक जिल्ह्याचे नाशिक लोकशाही न्यूज लचके साहेब हे संचालक असून ते स्वतः ग्रामपंचायतीत भेट देण्यासाठी त्यांच्या आप्तेष्टांसह येथे आलेत। ग्रामपंचायतीचा कारभार त्यांनी कारभार बघितला आणि खऱ्या अर्थाने त्यांना एक आनंद वाटला। परंतु एकंदरीत जर कामकाज बघितलं तर फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आपण ज्याला म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तर एक चांगलं काम त्यांचं त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतनं आणि त्यांनी दाखवलेल्या बातमीतनं आणि त्यांचा 4 वर्षापासून जो लेखाजोखा आहे, खऱ्या अर्थाने गरिबाला न्याय देण्याचं काम त्यांचं आहे। आणि या भावी वाटचालीस त्यांना ग्रामपंचायतीच्या गावाच्या वतीने शुभेच्छा देतो। थांबतो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।